हॅलो स्टुडंट्स, हायजेनचे प्रिन्सिपल्स हायजेनची व्हेव नेचर, हायजेनने सांगितलं होतं की लाईटमध्ये व्हेव नेचर असतं. याच्यावर आपण आता पुढे डिस्कशन चालू ठेवूया. आपलं आहे व्हेव ऑप्टिक्स, चॅप्टरचं नाव आहे व्हेव ऑप्टिक्स आणि व्हेव ऑप्टिक्समध्ये आपण आता लाईटचं व्हेव नेचर स्टडी करणार आहोत. सो व्हेव नेचरनुसार व्हेव नेचरबद्दल माहिती आपल्याला सर्वात आधी हायजेनने दिली होती. हायजेनच्या म्हणण्यानुसार लाईट ह्या व्हेव्ज असतात, पण व्हॅक्यूममध्ये लाईट जर का व्हेव असतील तर मग त्या प्रपोगेट कशा करतात याचं उत्तर मात्र हायजेनला देता आलं नाही. पुढे याच्यावरच अभ्यास करून मॅक्सवेलने सांगितलं की लाईट जे आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना व्हॅक्यूममध्ये प्रवास करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मीडियमची गरज नाही आहे. हे आपण स्टडी केलं होतं. ओके स्टुडंट्स, लक्षात घ्या की आपल्याला बऱ्याचशा प्रॉपर्टी ज्या आहेत लाईटच्या या व्हेव नेचरवरून स्टडी करता येतात. म्हणून मग आपण लाईटचं व्हेव ऑप्टिक्स या ब्रांचमध्ये आता अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, हे स्टडी करण्यासाठी आपल्याला सोर्सेस ऑफ लाईटबद्दल माहिती हवी. ठीक आहे ना, सोर्सेस ऑफ लाईट. लाईटचे सोर्सेस मुळात दोन प्रकारचे असू शकतात. एक पॉईंट सोर्स आणि दुसरा लिनियर सोर्स. याच्या व्यतिरिक्तही आणखी काही प्रकार त्याचे असू शकतात. पॉईंट सोर्स म्हणजे दूर असणारा, ठीक आहे ना, दूर असणारा स्पेरिकल टाईप. ठीक आहे ना. आणि लिनियर सोर्स म्हणजे एखादी स्लीट, ट्यूबलाईट एक्सेट्राज. ओके, पण आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये जे स्टडी करायचे आहेत ते लाईटचे सोर्सेसचे दोन प्रकार आहेत. एक आहे प्रायमरी सोर्स आणि दुसरा आहे सेकंडरी सोर्स. ओके, प्रायमरी सोर्स कशाला म्हणायचं? प्रायमरी सोर्सची डेफिनेशन्स पाहूया आपण. द सोर्स दॅट इमिट लाईट, द सोर्स दॅट इमिट लाईट ऑफ देअर ओन, तो स्वतःचा लाईट तयार करतो. ठीक आहे ना. बिकॉज ऑफ, कशामुळे? तीन गोष्टींमुळे. एक हाय टेम्परेचर, जसं की सन आहे. सन किंवा स्टार्स जे असतात तर त्यांचं स्वतःचं खूप जास्त टेम्परेचर असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामधून लाईट बाहेर पडतो. फ्लेम्स घेतली आपण मेणबत्तीची, ठीक आहे ना, तिला दिवा लावला आपण, त्याची फ्लेम असते, ती फ्लेमसुद्धा प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आहे. कारण यांचा स्वतःचा सोर्स आहे. हे स्वतः हा लाईट इमिट करतात. सो यांना अशा प्रकारच्या सोर्स ऑफ लाईटला प्रायमरी सोर्स म्हणतात. हाय टेम्परेचरमुळे असे सोर्सेस बनतात. दुसरं कारण घेऊया आपण. दुसरं कारण आहे इफेक्ट ऑफ करंट पासिंग थ्रू देम. त्यांच्यामधून जो करंट जातो आहे त्या करंटमुळे सुद्धा आपल्याला लाईट मिळतात. सो याचे एक्झाम्पल्स घेऊया, टी व्ही, ट्यूबलाईट्स एक्सेट्राज. तिसरं जो आहे तो आहे केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन्स. केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन्स. काही सिस्टीममध्ये केमिकल रिॲक्शन्स होतात, त्याच्यापासून लाईट्स बनतो. काही सिस्टीममध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन्स होतात, त्याच्यापासून लाईट बनतो. जसं की फायर क्रॅकर, फटाके जे फुटतात, ठीक आहे ना, तर हे जे फटाके फुटतात हे फटाके केमिकल रिॲक्शन्सने फुटत असतात. त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स होतात आणि त्याच्यापासून ते फुटतात आणि तिथून लाईट तयार होतो. तर ते प्रायमरी सोर्समध्ये जातं. तर न्यूक्लिअर रिॲक्शन्सबद्दल तुम्हाला माहितीच असतं, न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे. ठीक. दुसरा जो प्रकार आहे तो सेकंडरी सोर्स आहे. दुसरा प्रकार कोणता आहे? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट स्वतःचा लाईट प्रोड्यूस करत नाहीत. सोर्स विच डू नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन. स्वतःचा लाईट ते तयार करत नाहीत, बट रिसीव लाईट फ्रॉम अदर सोर्सेस अँड रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर्ड इट. म्हणजे यांच्यावर लाईट पडतो आणि तो लाईट ते रिफ्लेक्ट करतात किंवा ते लाईटला स्कॅटर करतात. सो असे दोन प्रकारचे सोर्सेस ऑफ लाईट पाहतोय आपण. सेकंडरी सोर्स ऑफ लाईटचं बेस्ट एक्झाम्पल मून. ठीक आहे ना. सनमधून आलेला लाईट मूनवर पडतोय आणि मग मूनमधून लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्याला मिळतोय. रात्रीच्या वेळेस आपण मूनच्या लाईटमध्ये जातो, पण मून हा प्रायमरी सोर्स नाही आहे, हा सेकंडरी सोर्स आहे. मून स्वतःचं लाईट क्रिएट करत नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीचे दोन सोर्सेस ऑफ लाईट आहेत, प्रायमरी सोर्स ऑफ लाईट अँड सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. इज दॅट क्लिअर? सो दिस इज द सोर्स ऑफ लाईट.